मित्रांनो, अशा प्रकारे काहीतरी फुटेज दिसणार आहे आपल्याला आता येणाऱ्या टाइम मध्ये. देवा, ओय भाई, एकटं जायला. अरे सिंगल रेड झाला. ओ माय गॉड. 11 10 9 8 7 6. वायझर क्लोज करतो आता, पुढे धूळ असते खूप. वाव, कसा मस्त सीन असतो रात्री. एकदम फील येते गाडी चालवायला, कारण ऊन लागत नाही, ट्रॅफिक कमी असतं, हॉकिंग पण कमी असते आणि एक सायलेन्स असतो. आणि अशा टायमिंग मध्ये मस्त सॉंग्स जेव्हा लावतो हेडफोन मध्ये तेव्हा खूप छान वाटतं. काय चाललंय, नुसतं गाड्या. जेव्हा असं कॅमेरा लावून चालवत नाही ना, तेव्हा खूप सारे इन्सिडेंट्स होता. कधी कोणी इकडे येईल तिकडे येईल, काहीतरी उद्योग करायला. शाबास. हे बा, तर मी जस्ट आता तेवढंच म्हणत होतो की कॅमेरा लावून फिरल्यानंतर अशा काही गोष्टी होत नाही. मला असं फील होतंय की कॅमेऱ्यामुळे हेल्मेट थोडंसं खाली येतंय. आपण जी हे एक शॉर्ट ब्लॉग किंवा राईड करतोय, हे ह्यासाठी करतोय की आपल्याला येणाऱ्या काही टाइम मध्ये मस्त मोटो ब्लॉगिंग कंटिन्यू करायची आहे आणि काही लॉंग राईड्स करायचे आहे. तर त्याच्यासाठी हे जे कॅमेराच्या सेटिंग्स, त्याच्यानंतर जे अपडेट्स असतात, एडिटिंग किंवा कॅमेरा कसा माउंट करायचा, ह्या गोष्टी मला एकदा समजून घ्यायच्या आहे, जेणेकरून मी नेक्स्ट राईडला जेव्हा जाईल तेव्हा मला खूप सिम्पल होईल सगळ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही फीडबॅक्स वाटतील, जे काही आपण चेंजेस करायला पाहिजे ते मला सांगा, म्हणजे आपण मग नेक्स्ट त्याच्यामध्ये थोडंसं अपडेट करू. दिस इज अ ट्रायल वन अँड आय होप यू लाईक इट व्हेरी मच, बिकॉज याच्यामध्ये मी काही कॅमेराच्या सेटिंग्स केल्या आहे, ज्या की स्पेशली नाईट मोडसाठी मी यूट्यूबवरती काही क्रिएटर्सच्या बघितल्या. ओय भाई, थांबा जरा, थांबूनच घेतो मी. इथं नाही, थोडं पुढं. भाई या, स्पीड ब्रेकर्सच नसायला पाहिजे रोड्स वरती. त्या स्पीड ब्रेकर्स मुळे 50 वेळा गिअर चेंज करावा लागतो. माल ज्यादा ले रहे हैं तो दाम तो कम होना चाहिए ना. इकडे सगळं बंद आहे, सगळे शॉप सगळे बंद आहे. काही फक्त मेडिकल्सच चालू आहे इकडे, फक्त बाकी सगळं बंद आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे काहीतरी फुटेज दिसणार आहे आपल्याला आता येणाऱ्या टाइम मध्ये. देवा, हेच मला लई बोर करते यार, हे स्पीड ब्रेकर आता तर थांबत नाही. आता आपण जरा फिरून येऊ, मस्त कॉकपीट व्ह्यू एन्जॉय करा. तुम्हाला माझ्या आवाजाची क्वालिटी कशी वाटते, आता काही चेंजेस झाले का? मी आता थोडे सेटिंग्स चेंज केले आहे. जो की कॅमेराचा गेन असतो सेटिंगमध्ये, तो आधी -6 होता, तर -20 केला आहे सरळ. आणि बाकी तर काही चेंज नाही केलं, फक्त 180 PS होतं, आता हे 2.7K ने घेतलंय. नाशिक फाट्याला नको जायला यार, लांब बोर होईल मला एकटं जायला. अरे सिंगल रेड झाला. ओ माय गॉड. चला वेट करू सिग्नल संपायला. आणि जर तुम्ही एका सिग्नल वरती गुंतले ना, तर येणाऱ्या सगळ्या सिग्नल वरती तुम्ही गुंतता.
असं काहीतरी एक आहे, ते हॅक येतो खूप मोठा. मी खूप वेळेस असं नोटीस केलं आहे, जेव्हा मी एकदा सिग्नलवरून सुटलो किंवा लास्ट सेकंडला त्या सिग्नलवरून निघालो, तर समोर येणारा सिग्नल जो असतो तो ऑटोमॅटिकली ग्रीन असतो. जसं की तुम्हाला बघायचं असेल तर समोर बघा, तो सिग्नल आता ग्रीन झालाय. तर हे त्याचं उच्च्या गावात हे त्याचं आयडिया आहे. ओ, ते फक्त हुशार लोकांना माहिती असतं. तुम्ही पण हुशार व्हा आजपासून. आणि बघा आता 13 सेकंड्स बाकी आहे. 12, 11, 10, 9, 8, 7, 6 झालं. याच्यानंतर येणारा सिग्नल जो की नाही येणार आहे, ते जरा असता तर आपण तिथे पण असंच त्या सिग्नलवरून सुटलो असतो. काय नाही, एवढंच आहे फक्त. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ऑफिसला जाताना किंवा कुठं सिटीमध्ये ट्रॅव्हल करताना खूप फायदा होईल. आता मी तुम्हाला एक R15 उंदीर कसं बनते ते दाखवतो. कसं पण होत. काय उपयोग त्या उंदराचा, ती गर्दी आहे. गाडीला असे पंख पाहिजे होते रे, डायरेक्ट उडाले असते. बाकी तुम्ही ब्लॉग कुठून बघताय मला सांगा कमेंट मध्ये. इथे तुम्हाला भरपूर सारे MH दिसतील. MH 31, 12, 14, 17, 15 असे खूप सारे. तिकडे बघा मेट्रोची लाईन चालू आहे नवीन. आणि आज एवढं ट्रॅफिक पण नाही आहे, खूप कमी ट्रॅफिक दिसते रोडवरती ॲज कम्पेअर टू एव्हरी डे. भूक लागली आहे मला, आता मी कुछ तो खाता हूँ. ए, हे काय पाय टेकवण्याची पद्धत आहे तिथे. बापरे, चालू रस्त्यावरती पाय खाली डायरेक्ट. लँडिंग गिअर्स लगेच खाली येतात. इंडिकेटर लागलाय समोर, लय मोठा टर्न आहे बघा. बापरे, बरं झालं यार इंडिकेटर लावलं, मला कळलं तरी लेफ्ट टर्न आहे. मला R15 वरती सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही, जेव्हा एखादा फ्री रोड भेटतो आणि त्याचा हात सोडून चालवत येतो, मस्त भारी वाटतं एकदम. एक वेगळीच फिलिंग आहे. असं ऑटोमॅटिक पाहिजे होतं ना. हे जे ॲक्सेलरेटर आहे ते क्रूज कंट्रोल सारखं पाहिजे होतं या साध्या गाड्यांना पण, जे की फक्त BMW वगैरे अशाच टू व्हीलर्सला आहेत. ट्रायम्फला पण येतं. उई बाई, एवढं जवळ काय चालू येतोय बाबा, आम्ही हात सोडून गाडी चालवतोय, तुला कळत नाही का? आमचं काय आहे, आम्ही सध्या निवांत फिरतोय धडाम धुडूम. या गाडीला सायलेन्सरच नाही. चाय मॅजिक ब्रो, या गाडीला सायलेन्सरच नाही, कुठंतरी गायब केलंय. म्हणजे त्याचा एक्झॉस्टच काढून टाकलाय त्यांनी, फक्त ते हे ठेवलंय जे त्याचं काय म्हणतात त्याला, ते सायलेन्सरचं असतं ते समोरचं, तेच आहे फक्त. चला मग, असाच होता आपला आजचा शॉर्ट व्हिडिओ, जो की तुम्ही एन्जॉय केला असेल. जे शेवटपर्यंत बघतायत त्यांच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. शेवटपर्यंत बघितला हा व्हिडिओ म्हणून मला खूप छान वाटलं. आता जाता एक लाईकचं बटन पण दाबून द्या. मी पण आता जातो, तुम्ही पण जा, एन्जॉय करा. तसं जर वेळ असेल तुमच्याकडे तर बाकीचे पण ब्लॉग्स तुम्ही बघू शकता. मी यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज टाकत असतो विकेंडला, आणि येणाऱ्या टाईममध्ये अजून खूप सारे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी येणारच आहे. सो थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम राहू द्या. यूट्यूबचं चॅनल म्हणजे हे फक्त आपल्यासाठी एक एंटरटेनमेंट आहे, त्याच्यामागे दुसरं कोणतंही रिझन नाही आहे. आणि मी माझी हॉबी एन्जॉय करतोय, तुम्ही पण तुमची हॉबी एन्जॉय करा.